अय पोरा संदेशा, अरे पूजन तुले सांगितलं का कुठं चालली कुठं नाही? तर बॅग गिग भरून दिसते बाबा, लय मोठी बॅग गिग भरून ठेवली तिनं तिच्या रूममध्ये त्या पलंगावर. आता मी पाहिलं, झाडझूड करतो म्हटलं थोडंसं तिची रूम, तर लय मोठी बॅग भरून दिसते. कुठं चालली ना कुठं नाही, काय सांगितलं काय तिनं तुले? मला नाही सांगितलं वाई तिनं काहीच सांगाले. ते रात्री परवाच्या दिवशी भांडण झालं तेव्हापासूनचं कुठं बोलून राहिली म्हणलं माझ्यासोबत? एकही शब्द बोलून नाही राहिली पूजाबाई. तुझीच गलती आहे ना रे बाबू, तुझीच गलती आहे ना. कायले तरी बोलला रे एवढा तिले बिनकामाचा बोलाले. मोठी आहे तुझ्यापेक्षा, तर तिचा मान ठेवायचा. एवढं केलं, तुझे लग्न केलं, पोरगी नाही दे तुले कोणी, घरदार करून दिलं, लग्न करून दिलं, चांगली पोरगी झाली तुले, तिच्याचमुळे झाली ना. आणि तिलेच 2 दिवस राहिली तर तुझी बायको तिले हे करते, सपातच नाही तुझी बायकोच्या मंदात. ते मोठं करू नये बी तुम्ही लोक तिले बेईमान झाले. मग म्हणन नाही तर काय, मागन नाही तर काय केलं तर मग काय करू आई? जीव देऊ का आता तिच्यासाठी? केलं तर आता पैसे नाही आहे माझ्याजवळ, कुठून देऊ मी पैसे? आणि तिच्यामुळे आमच्या दोघात झगडे लागून राहिले. लता मायात, लता कमी बदमाश आहे का? लताही ऐकत नाही ना. तर ते तिच्या नवऱ्याला सोडून इथं आली पूजा, या आली. आणि आता ते काय म्हणते, माझा संसार मोडतो म्हणते का? मले आता बायकोले सोड म्हणते का पूजा ताई? अरे लतीले पाठवू नको, संसार नको मोडू. तुले कोण म्हणते रे बाबू संसार मोड म्हणून? तू काही उलटा टिलटा बोलतं, पण कम से कम त्या बायकोले 2 शब्द समजावून तर सांग. चांगलं वागायचं. मोठी ननद होईना ते, धड वागत नाही, तिच्यावर स्वयंपाक ठेवते. ते बिचारी तिकडून कामावून येते, सकाळी बी एवढा स्वयंपाक करून जाते, जाणून बुजून हळूहळू काम करते. तिचे येईपर्यंत वाट पाहते. ते तिले म्हणतो मी लताले, लवकर लागत जा बाई स्वयंपाक, तिच्यावर भरोशावर काही ठेवत नको जात जाऊ. आता माया पायानं होत नाही म्हणून आता उभं राहणं होत नाही. एक तर गॅसचं आहे, उभं राहा लागते. मार जसं खाली असती बाई तर बनवलंही असतं. दिसतं राहते रे तुझी बायको. काय झालं केलं तर? अहो लताही तशीच आहे. तिले मी म्हणलं 1-2 शब्द कमाले त्याच्या धमक्या देते. ते मी चालली जाईन म्हणते माय बापाच्या घरी, करा म्हणते तुमच्या बहिणीच तुम्ही. त्याच्यात मग तू येवालाही होईते भोयाले. त्या बापाचंही करू का म्हणते मी, त्या बहिणीचंही करू का म्हणते मी, आणि साऱ्याच करू का म्हणते मी. ठेका घेतला का म्हणते, अशी मला बोलते ते रूम मध्ये. मग मी काय बोलू तिले? चालली जातो म्हणते, मी नाही राहत म्हणते. नाही तर आता काय सांगू बाई, मी तर मधातच फसाले. पोरीचं इकडून ऐका तर तुले राग येते, तू इकडून ऐकलं का तिले राग येते. मग त्या दिवशी तुमच्या दोघांचं एवढं भांडण झालं, तू तिले म्हणते जाय नाही देत पैसे. असं तरी कायले म्हणलं रे तू? ते पैसेच टाक म्हणे. नाही म्हणे आताच्या आता पैसे पाहिजे म्हणे, पैसेच टाक म्हणे. म्हणून म्हणलं मी रागात गेली. आता ते पूजाबाई आज तर ड्युटीवरही नाही गेली वाटते. ड्युटी नाही आहे तिची आज. आणि पोराला घेऊन बाहेर गेली. विचारलं मी तिले, बाई म्हणलं काहून आज ड्युटीवर नाही जात का? तूही नाही केलं आणि तूही नाही केलं. आता मी तिच्या रूममध्ये गेली का नाही, तर रूमचा दरवाजा खुलाच होता तिच्यावाल्या. आता लावून ठेवते ना ते, त्या बायकोन पैसे नेले चोरून. तर पण आता खुलाच ठेवला तर बॅग दिसली मला लई मोठी. तिनं कपडे गिपडे भरले काय तर काय माहित त्याच्यात. नाही तर रूम गेम केली असं नाही तिनं, दुसरी रूम गेम केली असं तर तिथं गिथं चालली असं ते असं काही असं. जात असं तर जाऊ दे आई, फालतू घरात कटकट चालू आहे ते. कटकट आले ती थांबू गिमू नको बोलू बाई मी आता याले बी. अरे तिच्यामुळे घर झालं तू येवालं घरवा आले, आणि तिले म्हणतं थांबू नको म्हणून. बहिणीचे थोडेसे तर उपकार मानत जा बिचाऱ्या. लतीचे तिचे रोज भांडणं होते. हे लती काही कमी नाही ना, आता पूजाताई काही कमी नाही. मग त्याच्यापेक्षा बरं आहे ना, तिने वेगळी रूम केली आणि वेगळी राहिली तर बरं आहे ना. अरे तुझेच बरोबर आहे. तू पोरगा असून घरात राह बाबू, आणि तिले पोरगी असून घराच्या बाहेर पाठव. आपल्या भरशावर तिनं नवरा सोडला हाय बा माय बाप म्हणून, आणि तिला आता तू म्हण का दुसरी रूम करू दे. लाजही वाटत नाही तुले थोडीशी? तसं पाहिजे त्या घरावर हक्क तिचाच आहे. तू तिच्याकडूनच बोलतो आई हो. माय तुला काहीच घेण देण नाही, माय बायकोचं नाही, माय लेकराचं नाही, काहीच घेण देण नाही. तू तर तिच्याकडूनच बोलून राहिली. मी आता काय करू? इकडूनही फसलो तिकडूनही फसलो. आता तिले पाहिले नाही बोलावं तर माय बायको फुकते, आणि माय बायकोने बोललं तर ते पूजाताई फुकते. काय करू मी? तू मलेच बोलतो निसती. नाही फसत रे बाबू, मीच फसून राहिली. ते पोट्टी तशी म्हणते, तू पोराकडूनच भाग घेत, आणि आता तूही असं म्हणतं. काय करा मलाच नाही वाटत. त्या बाप बरा राहते बाई तिकडं बाहेर. माय आली का बाई पूजा? आओ बाई हो, बॅग कशासाठी भरली हो बाई? हो कुठं चालली हो बाई? त्यासोबत तरी सरकी सुधी बोलली काय? ते बोलली का त्यासोबत तरी? पाय ना कशी इकडे तोंड करून गेली. ते रागातच आहे. आता मी बोलू शकत नाही म्हणून, नाही तर काय चुकलं तिचं? बरोबर आहे तिचं वालं, बरोबर राहिले. एवढा मोठा पैसा आदला सगळं तिनं तिचीवाली कमाई याच्यात घातली. काय करणार आहे बिचारी? बरोबर आहे, जात असं रूम करू दुसरी. बडबड हा बोलो बाई श्वेता, बोल ना. आवाज नाही येऊन राहिला का तुले? बाई वा श्वेता किती
ओरडतो आई वा, आवाज येऊन राहिला ना बिचारे. असं वाटते तू माझ्या जवळच आहे कर एवढा ओरडत निसती. काय बाई तू बोल ना, फोन केला होता ना. झाले का काम गेम झाले? हो काम गेम झाले, म्हणून म्हटलं थोडासा फोन करा. काय करून राहिली बाई? काय चालू आहे तुझे? काय नाही हो बाई, शेपूची भाजी निवडून राहिली होती, झाली निवडून. आणि संध्या कुठे गेली का मैत्रिणीच्या घरी हिंडाले? नाही हो, मैत्रिणीच्या घरी गिरी नाही गेली, झोपली. आता काय करता, लवकर काम करू लागते मला बिचारे, आणि झोपूनच जाते दिवसा. दिवसाही झोपायची सवय लागली बाई तिला. आता लग्न जवळ येऊन राहिलं आणि हे पोरगी झोपतेच मोठी व. झोपू दे तर. मी काय म्हणलं आई, राणी गेली होती आज भेटाले सागर दादाले. खरीच गोष्ट आहे मग नाही, म्हणजे दादा घेऊन येऊन राहायला वाटते तिले नाही वहिनीले. भेटाले गेलता? कोण सांगे हो तुले? आणि कसं माहित पडलं तुले भेटाले गेली म्हणून? ते गेली असन बाप्पा, गेली असन, भेटले असन दोघं. बाप्पा आणून गिनून राहिला ना आता तो तिले. कोणतं मंत्र फुकलं ना कोणतं नाही तर फुकाले. तिचा भाऊ घेऊ सगळे आले होते त्या गावातले, ते पोर काय सांगितलं ना काय नाही, आणि आणालेच तयार झाला बाप्पा लगेचच. असं म्हणजे खरीच गोष्ट आहे मग. हे छायाताई सांगते. नाही छायाताई नाही का, ते पाईप आणायला गेली होती का नाही, तर तिनं गोष्टी ऐकल्या म्हणते. तर राणीले नेणार आहे म्हणून मला तर काहीच नाही सांगितलं आई. तुनं सांगितलंय नाही मला फोन करून का सागर दादा आणून राहिला का काही वहिनीले. बिचारे धांदीत ना तुले फोनच नाही केला 2-3 दिवस, आणि तुले सांगितलंय नाही. आता करीन म्हणलं बाई फोन, आणि सांगीन म्हणलं. या पोट्याला समजून राहिली, नको आणू रे तिले. त्या बापाई मायावरच चिल्लावते. आणि आता तर बापा ते संध्या मोठी शाईनी झाली, ते मी मायावरच त्या दिवशी चिल्लावली. यावर चिल्लावली संध्या काऊन? काय झालं काय म्हणते ते? बाप्पा तिले मोठा पुडका येऊन राहिला भावाचा ना वहिनीचा पुडका आले. तिले म्हणलं बाई त्या लग्नाच्या तयारीत राह बाई, ते काय आहे ते कर. आता लग्न आहे ते जवळ आलंच आहे, आता ते कर म्हणलं. बिनपालतू कायले हे करून राहिली म्हणलं. तर नाही म्हणते त्याच्या दोघांच्या मंदात तू कायले पडतं. मलाच बोलली ते त्या दिवशी. बापाचं आणि भावाचंच ऐकते, मायवाला काहीच नाही ऐकत. आई पहिले तरी आवडे मध्ये हे राणी वहिनी, आता तर बिलकुलच आवडत नाही. बापा काय नखरे करते का नाही गावात, नखरे कराले. एक वेळा तर जंगलातच जाऊन बसली होती मार रडत. मायावलेच नवऱ्याला दिसली श्यामजीले. चालवं केलं तर आली नाही म्हणते. हे यायचे नाटक हो तिच्या मायचे तिचे गिचे सारे, हे दादाले फिसलवासाठी. तेच वय नाटक आहे, दुसरं काही नाही, तेच वय. आणि फिसलवलं ना बाई, फिसलवलं ना. फिसलवाले झालं ना बाई बोट्ट ते तयार, आणतोच म्हणते ना आता. आणि आता तू सांगू राहिली भेटायला गेलता म्हणते. आणि काय बाई हे पोट्टाई लय बदमात दिसते मले. यावेळी जास्त कडक बंद आहे तिच्यासोबत, जास्त भावच द्यायचा नाही तिले आली तरी. दादाही लय शाय नाही, वयास पहिले आणत नाही, नोटीसही पाठवला आणि लगेच तो आला. तिचा भाऊ तर लय शाय ना दिसते मला. शाय नाही म्हणाचा राहते कसा तो एकदम. एखाद्या साईबाबानी त्याला सर्व्हिस आहे वाटते प्रायव्हेट याच्यात आहे म्हणते. तो कायच्यात होतं BSc ॲग्री झालं म्हणते त्याचं, तर पेमेंट चांगलं आहे म्हणते त्याला. पण लय शाय नाही, लयच म्हणजे त्याला घमंड आहे. मला वाटलं होतं बाई, दवाखान्यातच पाहिलं त्या पोट्ट्याचं हे मीनं. काय बोले का नाही, तर काय बोलासाठी निसतं तर कराले. माय म्हणे चुपचाप राह, तर आहेच नाही. मायनं धरून दाबलं त्याले, तेव्हा कुठं चुपचाप राहिलं बाई ते पोट्ट. जाऊ दे, आणून राहिला तर मग आता काय करतो दादा. चांगली राहत असेल तर बरं, नाही तर देजो दोघाले अल्लग काढून. पाहिजे नाही म्हणा दोघे जण तुम्ही माझ्या घरी. ऐकून नाही तो तुझ्या मतानं दादा, तर काढून देजो त्याले बी घराच्या बाहेर. एवढा कायासारखा राग येऊन राहिला का नाही मला आता. येऊन राहिली खरं ना, रविवारी आणतो खरं म्हणते तो. येऊ दे आता काय करतो. जेवली का आई? जेवली थोडीशी. हे पोट्टा आणतो म्हणते का नाही तिले, तर मला भाकर गोड लागून नाही राहिली आता. मनच लागून नाही राहिलो नाही जेवणार. तरी कायले टेन्शन घेत व, जेवत जाणं चांगली. जाऊ दे ना ते त्याचं आता करणाच आहे. मला तर वाटेच तो आणतो म्हणून. वाटेच मले हे काही यायचं तुटत नाही म्हटलं, आणते म्हटलं. आणि झाली गोष्ट तशीच. जेवत जा चांगली, फालतू टेन्शन नको घेऊ. ते आपसात चांगले राहील ना, तू कायले टेन्शन घेत. हो बाई ते बरोबर आहे एका अर्थानं म्हणा. बरं आई मी ठेवतो. हे छाया आता आवाज देऊन राहिली. गहू निवडायचे आहे का नाही, पीठ संपलं सगळं, तर निवडू लागल ना आता. बरं बाई तू बरी गिरी आहे का बाई? बरं आहे सगळं. तुझी सासू गिसू आहे गे सगळं बरोबर म्हणा. माई सासू करते थोडीशी कुरकुर, पण तिच्याकडे कोणी लक्ष नाही देतो. आम्ही दोघे जावा. बरं ठेव जावाई. काऊन घरी दिसते पिंकीचा बा? काऊन काय झालं? गावरून आले तेव्हापासून घरीच आहे ते जावाई. कामाला गिमाला जात नाही का? अजून जशान तसंच करून राहिला. बाई लग्नाला गेलो का नाही, त्याला बहानाच भेटला. लग्नाहून आलो आणि तेव्हापासून कामालाच गेला नाही. त्याला म्हणू थकून गेलो बाई मी पिंकीच्या बापाले. ऐकतच नाही बाई माणूस. मी नाही जात म्हणते. कंपनीत लय वेळपर्यंत काम करावं लागते म्हणते. तिथं म्हणते लागल्या लागून त्या माणसाला हिंडाले फिरायला पाहिजे ना व.
बापा मग कोणतं काम करतो म्हणते होते अनावरा? हे नाही करत ना ते नाही करत ना ते नाही करत. मग शिकलाय नाही तसा. खुर्चीवर बसाचं काम केलं असतं तर एखाद्या याच्यात ऑफिस मध्ये कराले. हा शिकलाय तर नाही पाहिजे असा. इथं लय कंटाळली बाई ह्या माणसाला, असं वाटते सोडूनच त्या याले जाई तिकडं, सोडून द्या आले. आम्हाला सोडून तरी काय करतो हो बबिता? त्याला समजावून सांग चांगली, कामाला गिमाला जात जा म्हणा, पोरगी आहे म्हणा आपल्याला. घरदार भागन का बाई घरी बसल्या ना? आम्ही तरी कितीक द्यावं आता? मी लपून देतो बाई तुले, कितीक द्यावं मी बी? म्हणलं होतं मी तर म्हणते गाडीच घ्यायची आहे ना, गाडीच्याच मागं लागला निसता. आता याले गाडी तरी कुठून घेऊ देऊ? आता तुले मागतले होते मी 1 लाख, तर तुनं काही दिले नाही. गाडीच घेऊन दे म्हणते मले, तवाच जातो म्हणते कामाला, गाडीशिवाय होतच नाही म्हणते. मग सांग बरं. भाऊजीला म्हणलं होतं बाई मी ना गाडीसाठी, पण त्या भाऊजी म्हणे तो म्हणे गाडी घेन म्हणे, आणि अजूनही घरी राहन, किस्त कायच्या भरशावर भरण म्हणे, 1 लाख रुपये भरूनही देईन म्हणे त्याले म्हणे मी. पण मग बाकीची किस्त त्याला भरा लागन ना म्हणे. कुठून भरण हो म्हणे? 9-10 हजार रुपये महिन्याचे भराले. म्हणून म्हणे राहू दे म्हणे त्याला, जाऊ दे म्हणे कंपनी. तर कंपनीचंही काम सोडलं बाई त्यानं. पालेभाज्या, हिरव्या भाज्या, हरभरा, भाजीपाला हे विकीन म्हणते होते वाले आपल्या गाडीत नेऊन. तिथं काही जास्त लोक भेटत नाही ना, विकतच भेटते काही सर्व सिटीत, तर तिथं विकीन म्हणते मले. आता म्हणून राहिले बाई, पण आता एखादा मान पैसा आहे नाही ना माझ्याजवळ. आता गळ्यातलं होतं तर ते बी तर या माणसाने नेऊन टाकलं. तू तरी गॅरंटी वाटते का थोवाला सुधरण म्हणून गाडी घेतल्यावर? गॅरंटी तर नाही हो बाई. ह्या माणसाचं काय आहे, 2 दिवस चालू आणि 3ऱ्या दिवशी घरी बसन. काय करू आता मी, मले काही सुचून नाही राहिलं. काय बाई बबिता, तुले वाटत असन तर देतो बाई गाडी घेऊन. म्हणतो त्याला भाऊजीले कसंही समजाव करतो, 1 लाख रुपया भरून गाडी घेऊन देतो. पण किस्त पिस्त बरोबर भरतो त्याची मग. आणि काय म्हणते त्याले, आमचे 1 लाख रुपये लागेच नंतर देजो शेवटी. एवढं काही आताच दिले पाहिजे असं काही नाही. पण यानं चांगलं काम केलं पाहिजे मग त्या नवऱ्यानं. त्यावाल्या अंगावर बसन एवढंही बी. काय करशील मग नाही केलं यानं काम तर? अहो बाई, करण गिरण काम एकदाच लागला गिगला ना तो कामावर, तर घरी राहत घेत नाही तो. कामावर गी लागला तर मन लागलं त्याचं ना, तर घरी राहतच नाही. फक्त त्याले का नाही ते गाडी पाहिजे. काय तर बाई बोलून त्या दाजी काय म्हणते तर? दाजी तर घरी राहतच नाही. ते यावला मोठा शायना दाजी झाला. नाही होगी म्हणा पहिले नाही म्हणे, आता म्हणतो अजून 1 वेळा. समजाव करतो त्या दाजीले. नाही व येतो ना, थोडीशी अंग टाकतो म्हटलं, जातो ना मी घरी. अय्यो जवाई घरी दिसे का नाही, तर म्हणून चाल म्हणलं बबिताच्या घरी जाऊन विचारतो काय नाही तर. जवाई राणी रे भेटायला बोलावलं होतं तुम्ही, निघाली का जी राणी तिकडून? बसवलं का तिले याटो तुम्ही? काय म्हणून राहिले, ऐकू नाही येऊन राहिलं बाई. बरोबर तुम्ही बोलावलं नाही होतं भेटाले, पण ते तर म्हणे जी तुम्ही बोलावलं म्हणून भेटाले. राणी सांगे ना मले. का भेटली का? असं बरं ठीक आहे. बसली गिसली का ते? नाही का? बरं ठीक आहे. कुठं आहे तुम्ही? कॉलेजमध्ये? बरं ठेवतो. येतच असं म्हणा आता घरी ते. पोट्टीचं खोटं बोलणं अजूनही काही गेलं नाही बाई. मला म्हणते जवायांना भेटायला बोलावलं, आणि हे पोट्टी स्वतःच भेटायला गेली त्या जवायला बोलून. ते जवाई तर म्हणते फोनवर मी नाही बोलावलं, तिनंच मला बोलावलं. काय करा बाई ह्या पोट्टीचं, मी तर कंटाळून गेली बाई या पोट्टीले. आम्हाला आली वाटते ही पोट्टी तर. काय झालं आई, तू काहून उभी आहे अशी? आणि खोटी काऊन बोलली हो माझ्यासोबत तू? त्या जवाईने भेटायला बोलावलं म्हणते. त्या जवाईला फोन केला मी ना, राणी निघाली का म्हणून भेटून, तर ते जवाई म्हणे मी नाही बोलावलं. आणि तू काऊन खोटी बोलली माझ्यासोबत? जाऊ नसतं दिलं ना मग मले. मीच जर भेटायला गेली असती स्वतःहून तर जाऊन जाऊ नसतं दिलं ना, म्हणून मी त्याईनं बोलावलं म्हणून सांगितलं. भेटली मी त्याईले, काही नाही येऊन राहिले ते रविवारी. बरं भूक लागली मला, जेवणही नाही गेली 3 सकाळी. हाय का काही जेवाले? राई उतरला दिसते हिचा, आणि म्हणते रविवारी येतोय आहे. काय बोलणं झालं ना काय नाही यायचं तर विचारूही शकत नाही बाई मी. कशी विचारू मी काय झालं काय नाही तर? जाऊ दे, निघून राहिला तो राय ना आता. तिले तर इथं उभंच नाही करत, मग नंतर सांगतो जायच्या वेळेस तिले. आता जाय जेवून घे, बरबटीची भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या, जाय जेवून घे. त्या बाप आताच जेवला, तो राहुलही जेवला. जाय बरं. का बरं आणे जवाई म्हणे काय व मग भेटली तू तर काही म्हणे गी नाही का? तुले काही बोलत गेलं तसं ना? नाही चांगलेच बोलले ते माझ्यासोबत, चांगलेच बोलले. काही नाही मी येतो म्हणे घ्याले म्हणे, चांगलेच बोलले ते. बरं झाले म्हणे भेटायला आली तर तू म्हणे, चांगले बोलले ते.
आई मी जेवतो, मला लय भूक लागली हो, पोटात आग पडली मायावाल्या. मी जेवतो जेवू का? जेव बापा जाय जेव. चेहऱ्यावरून वाटून तर नाही राहिलं खरी बोलून राहिली म्हणून.